हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आज आहे संडे, सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि अशी मी छान रेडी झाली आहे, कारण आम्ही आज जातो आहे आमच्या कुलदेवताच्या दर्शनाला. आता नवरात्रीमध्ये कुलदेवताच्या दर्शनाला जाणे, तेल वाढण्यासाठी ही पद्धत जी आहे ऑलमोस्ट सगळीकडेच आहे. तुमच्याकडे पण आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आमचं जे कुलदैवत आहे ना, ते इथलंच गोव्यामधलंच फोंडा इथलं श्री नागेश मंदिर इथलं आहे. सो आम्ही तिकडेच आज जातो आहे. झालं पळून गेलं आले की आता सकाळची वेळ, त्यात मस्त असं हे मंदिराचं प्रसन्न वातावरण, खूप छान फिलिंग असतात ह्या. आणि त्यात आम्हाला फ्री थेरपीही भेटली बरं का फिशकडून. छान असं आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर तिकडेच महालक्ष्मीचं जे आहे मंदिर आहे तिकडेही दर्शन आम्ही घेऊन आलो. तर आता आतमध्ये ना मी काहीच शूट केलेलं नाही आहे, कारण आत अलाउड नाही आहे फोटोग्राफी वगैरे. त्यानंतर पुढेही आणखी 2 मंदिरांमध्ये आम्ही गेलो होतो. आणि एक जे मंदिर होतं लक्ष्मीनारायणाचं, इतकं सुरेख होतं ते. मोबाईलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये ना जस्टिफाय करत नाही आहे, इतकं ते सुंदर होतं. रिअलमध्ये खूप छान होतं. जास्त काही मी शूट नाही केलं, कारण ते तिथल्या ज्या आहे ॲटमॉस्फिअर, म्हणजे तिथल्या वातावरणात असं इतकं तल्लीन व्हायला झालं होतं ना, की जास्त काही तिथलं शूट वगैरे नाही केलं. खूप छान तुम्ही बघू शकता इथे थोडंफार जे आहे शूट झालेलं आहे. पूर्ण खाल्ले म्हणून 2 सुटलेले होते, म्हणून आम्ही 2 फिश पिल्ले दिलेले. ती आणलं फिश चांगले आहेत ना. आता ते आम्ही घालणार घरात, खायचं नाही. सगळीकडचं दर्शन अगदी छान झालं आणि घरी आलेल्या मिस्टर जे आहे हे कामाला लागलेत. बघू शकता नाश्ता वगैरे आम्ही बाहेरच करून आलो होतो. थोडा लेटच झाला होता, त्यामुळे दुपारी अशी काही भूक नव्हती, त्यामुळे दुपारचं जेवण वगैरे काही बनवलं नाही. आणि मिस्टरांनी छान अशी ही फिश टँक साफ करून घेतली. आणि आमचे ऑलमोस्ट सगळेच फिश ना मेले होते. ॲक्च्युली 6 फिश होते, त्यातले 2च फिश उरले होते. सो आणखी 2 फिश जे आहेत ते घेऊन आले होते. तेच तुम्हाला रुही सांगते आहे की आणखी 2 फिश आम्ही आणलेले आहेत ते. तर ते छान जे आहे फिश टँकमध्ये घालून घेतले. त्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेला जे आहे थोडीफार भूक लागली होती, कारण दुपारी आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. नाश्ता लेट झाला होता त्यामुळे. आणि दुपारी भूक नव्हती, पण संध्याकाळी थोडीशी भूक लागली होती. मग सगळ्यांसाठी ना मस्त अशी मी मॅगी बनवली. त्यामध्ये खूप सारं असं चीज घातलं. तर चीजवाली मॅगी कोणाकोणाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तरी खूप जास्त आवडते. आणि त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक जो आहे तोही पटकन करायला घेतला, कारण आज खूप महत्त्वाचा म्हणजे इंडिया पाकिस्तानची फायनल मॅच होती आणि ती मला अजिबात मिस करायची नव्हती. कोणताच पॉईंट मिस करायचा नव्हता. सो स्वयंपाक जो आहे मी लवकर आवरून घेतला. आणि रात्रीच्या स्वयंपाकामध्ये बघा, हा व्हेज पुलाव मी बनवला होता. व्हेज बिर्याणी म्हणा, व्हेज पुलाव म्हणा, हे बनवला होता. आता इथे मी जे आहे रेसिपी वगैरे काही शूट नाही केलेली. झटपट असं जेवण जे आहे बनवून घेतलं. आणि त्यानंतर रात्रीचं जेवणही आम्ही लवकरच आवरून घेतलं होतं, 8-8:30च्या दरम्यान. तसं 9 नंतरच जेवण होतं आमचं, पण आज मॅच एन्जॉय करायची होती, त्यामुळे लवकर जेवण करून घेतलं. आणि काय मॅच झाली! एका क्षणाला असं वाटलं होतं की इंडिया जे आहे हरेल, पण नाही. मस्त असे जे आहे इंडिया जिंकलेली आहे आणि खूप प्राऊड मोमेंट होती सगळ्यांसाठीच. इंडिया पाकिस्तानची रोमांचक मॅच कोणी कोणी पाहिली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आता मी इथे दुसरा एक व्लॉग इथे कंटिन्यू करते आहे. आणि सकाळची स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. मुळ्याची भाजी आज मी इथे बनवली होती. त्यानंतर जे आहे सगळा स्वयंपाक आवरून आता मी किचन ओटा वगैरे, भांडी वगैरे आवरण्यासाठी घेते आहे. आणि फ्रेंड्स, आता वेळ झाली आहे मागच्या व्लॉगमध्ये कमेंट केलेल्या फ्रेंड्सची नावं घेण्याचा. राजश्री राजवीर, प्रिया बी असं लिहित आहेत की तुझे व्लॉग्स मला खूप एनर्जेटिक वाटतात. खूप खूप थँक्यू प्रिया. आणि जेव्हा अशा प्रकारच्या कमेंट्स जेव्हा रिसीव्ह होतात ना, खरंच खूप
छान वाटतं, खूप मोटिवेट फील होतं आणि नेक्स्ट व्लॉग करण्यासाठी उत्साह निर्माण होतो. त्यानंतर पूनम पाटील, धनश्री बापोजी, प्रियाक्षय व्लॉगर, स्नेहलता संदीप, माही मोहन, सपना माने, तुम्हा सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. तर मागच्या एका व्लॉगमध्ये मला अशीही कमेंट रिसीव झाली होती की मुलींचं सगळं करून, घरातली सगळी कामं करून तू व्लॉग्स देखील बनवतेस, खरंच खूप छान. खरंच आम्ही महिला ना, आणि स्पेशली आम्ही गृहिणी तर खूप जास्त मल्टीटास्किंग असतो. एकाच वेळी ना 2-3 कामं करण्याचं टॅलेंट आपल्याकडे असतं. तुम्ही देखील सगळे रिलेट करत असालच. आणि मला असं वाटतं की इच्छा असेल, त्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळत असेल ना, आपण ती गोष्ट आपोआपच करत जातो आणि त्या गोष्टीसाठी ना आपणच जे आहे वेळ मिळतो असं मला वाटतं. आणि एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असणं खूप महत्त्वाचं आहे आणि या इंटरेस्ट असेल ना, त्यासाठी वेळही मिळतो आणि सगळं आपोआप जुळून येतं. म्हणतात ना, आवड असेल तर सवड मिळते, तर त्यातलाच हा भाग आहे. आणि चला, तुमच्याशी बोलत बोलत इथे माझा किचन ओटा देखील साफ झालेला आहे, सिंक साफ झालेला आहे. आता पाण्याच्या बॉटल्स वगैरे मी भरते आणि त्यानंतर मग मिस्टरांचा टिफिन वगैरे भरते. ड्रेन आहे ते. तर आजच्या नाश्त्यामध्ये आहे तांदळाची भाकरी, मुळ्याची भाजी आणि छान असं हे लोणचं. आता मिस्टरांसाठी मी ताट वाढते आहे आणि असा हेवीच नाश्ता ना आमच्याकडे असतो, भाजी भाकरी, चपाती भाजी असं. आणि त्यानंतर टिफिनमध्ये देखील मिस्टरांच्या मी भाजी भाकरी, राईस, रायता हे सगळं देते. सो त्यांचं ताट वाढून देते, त्यांचा जे आहे टिफिन भरते. आणि हो फ्रेंड्स, आजकाल ना थोडंसं माझ्या व्लॉगमध्ये डिले येतं. याचं कारण म्हणजे ना, इकडे आता मुलींच्या एक्झाम सुरू होणार आहेत. सो सध्या तरी प्रायोरिटी राशीची एक्झाम आहे, म्हणजे तिचं थोडंफार जे आहे स्टडी वगैरे घ्यावी लागते. असं नाही मला वेळ मिळत नाही, पण सध्या प्रायोरिटी जी आहे ती म्हणजे राशीची एक्झाम आहे, तिच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतं. ती करते आपलं, पण थोडं देखील थोडं तिच्याजवळ बसून राहावं लागतं किंवा थोडं तिच्याकडे जे आहे कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. त्यासाठी व्लॉग जे आहेत बनत आहेत, पण एडिटिंगला थोडासा मी डिले करते आहे. त्यामुळे तुम्ही समजून घ्या. आणि हो, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, ज्या काही तुमचे ओपिनियन असतील किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल, नक्की मला कमेंट करा. आणि कसे व्लॉग्स वाटत आहेत तेही मला कमेंटद्वारे नक्की सांगा. मी वेट करत असते कमेंटचा. सो आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. थोडासा तुटक व्लॉग होता 2 दिवसाचा. तर आय होप तुम्हाला हा छोटासा व्लॉग आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि हो, नवीन आला असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करूनच जा. थँक्स फॉर वॉचिंग.